पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या आयुष्यात रंगांचं किती महत्त्व असतं आणि या रंगांचा आपल्या आयुष्यावर परिणामही होत असतो। सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि या नवरात्रोत्सवात 9 दिवस वेगवेगळ्या रंगांच्या छटा तुम्हाला बघायला मिळतात। या वेगवेगळ्या रंगांची स्वतःची अशी खासियत तर आहेच, पण त्या रंगांचा आपल्या जीवनात बरा वाईट परिणामही पाहायला मिळतो। आणि आज आपण रंगांचा नेमका काय परिणाम होतो, रंग म्हणजे काय, कोणत्या दिशेला कोणता रंग योग्य असतो यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत। रंग, ऊर्जा आणि वास्तू ह्या विषयाअंतर्गत आणि या रंगांचं वैशिष्ट्य आपल्याला सांगणार आहे डॉक्टर तुषार सावडावकर। पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात मी डॉक्टर तुषार यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर तुषार यांनी वास्तू अँड ॲस्ट्रोलॉजिकल सायन्स या विषयात PhD केलंय। ते नॅचरोपॅथिस्ट आहेत आणि योग तज्ञ देखील आहे। डॉक्टर तुषार यांचा वास्तू आणि ज्योतिष विषयक सखोल अभ्यासही आहे। नक्षत्र ज्योतिर्भूषण, हस्त सामुद्रिक तज्ञ, टेलिपॅथी उपचार, ऑरा परीक्षक, प्राणिक हेलिंग, इलेक्ट्रोक्रिस्टल आणि इन्फॉर्मेशन उपचार तज्ञ यांचा गेल्या 25 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आणि वास्तुशास्त्र या विषयावर त्यांचं आदर्श घराची संकल्पना हे पुस्तकही प्रकाशित करण्यात आलंय। डॉक्टर तुषार यांचे अनेक लेख वेगवेगळ्या दिवाळी अंकांमधून, मासिकांमधून, त्याचबरोबर वृत्तपत्रांमधूनही प्रसिद्ध झालेत। त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वास्तुविषयक मार्गदर्शनही केलंय। सर्वोत्कृष्ट व्याख्याता म्हणून त्यांचा गौरवही करण्यात आलाय। चला तर आज आपण जाणून घेऊया रंग, ऊर्जा आणि वास्तू ह्या विषयाबद्दल त्यांच्याकडनंच। डॉक्टर तुषार, पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि अर्थातच आज आपण रंग, ऊर्जा आणि वास्तू ह्या विषयावरती बोलणारच आहोत, पण अर्थातच आपण बघतोय की आता नवरात्रीचे 9 दिवस आहेत आणि वेगवेगळे रंग, खरं तर आज दररोज वेगवेगळे रंग असतात आणि वेगवेगळ्या रंगांप्रमाणे आपण बघतो की एक वेगळा माहोल बघायला मिळतो। हे रंग आपल्याला कुठेतरी ऊर्जाही देऊन जातात, कुठेतरी आपलं वेगळे पण देऊन जातात, हे सगळं आहेच। पण रंग म्हणजे नेमकं काय ते मला सायंटिफिक रित्या तुम्ही सांगाल? बरोबर। आता नवरात्र चालू आहे आणि आजचा शुभ रंग आहे पिवळा, येलो आहे। तर नुसतं रंग माहित असून उपयोग नाहीये, तर रंगाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास आपण आता बघूया। तर रंग म्हणजे काय, तर रंग म्हणजे ऊर्जा आणि प्रकाश किरण। आता ह्या प्रकाश किरणांवर बऱ्याच शास्त्रज्ञांनी वेगवेगळे विचार त्यांचे मांडलेले आहेत। 1666 साली न्यूटनने असं सांगितलं की प्रकाश हा सूक्ष्म किरणांचा बनलेला आहे। त्यानंतर ह्युजेन या शास्त्रज्ञांनी 1678 साली असं प्रतिपादन केलं की प्रकाश हा प्रकाश लहरींचा बनलेला आहे। आणि त्यानंतर मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञाचं असं मत होतं की प्रकाश हा सूक्ष्म अशा सब ॲटॉमिक पार्टिकलचा बनलेला आहे, म्हणजेच फोटॉनचा बनलेला आहे। आणि जिथे जिथे त्याला दिशा दिसेल त्या ठिकाणी तो प्रवास असं करतो। तर आता हे झालं त्याचं एक सायंटिफिक रिझन। आता हा मोजण्याचं जे परिमाण आहे, त्याचं युनिट आहे ते अँगस्ट्रॉम नावाचं एक युनिट आहे आणि सध्या नामोमीटर हे युनिट आपल्या इकडे वापरलं जातं। बरोबर। तर आता कसं आहे, प्रकाश म्हणजे काय एक्झॅक्टली, तर पांढरं किरण। आता पांढरं किरण म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 7 रंग अंतर्भूत आहेत। मग ते कोणते आहेत, ता, ना, पी, ही, नी, पा, जा, म्हणजे लाल सप्तरंग जे आहेत ते सर्व सप्तरंग। आता हे कसे आहेत सप्तरंग, हे आपल्या साध्या डोळ्यांनी आपण त्यांना बघू शकतो। म्हणजे त्याचं कसं परिमाण आहे, 400 ते 700 नामोमीटर मधले जे कलर्स आहेत ते आपण साध्या डोळ्यांनी आपण बघू शकतो। पण 400च्या आतील आणि 700च्या वरती जे नामोमीटर्स मध्ये जे स्पेक्ट्रम येतात ते आपण बघू शकत नाही। मग हे कलर्स कोणते, तर ही जी किरण आहेत ती अल्ट्राव्हायलेट किरण आणि इन्फ्रारेड किरण असं आपण त्यांना म्हणतो। बरोबर। हा, आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग की भारतीय शास्त्रज्ञांना माहिती होतं की, किंवा भारतीय तत्वज्ञानांना माहिती होतं की एक्झॅक्टली रंगशास्त्र काय आहे। तर तुम्ही अजंठा आणि वेरूळची जर लेणी बघितली तर तिथले जे रंग आहेत ते अजूनही आपल्याला ताजे तवाने वगैरे आपल्याला दिसतात। म्हणून त्यांनी काय सगळ्या ठिकाणी ते रंग असे लावलेले नाहीये। बरोबर आहे। हा, म्हणजे एक मोजक्याच ठिकाणी ते वापरले आहेत। म्हणजे त्यांना बरोबर तो अभ्यास होता की कोणत्या ठिकाणी कोणते रंग तुम्ही वापरायचे। सन 1922 साली डॉक्टर मॅक्युअर यांनी एक प्रयोग केलेला। त्यांनी काय केलं की गडद अशा रंगाच्या रूम मध्ये एक मेणबत्ती त्यांनी पेटवली। तर त्याच्या असं लक्षात आलं की ती मेणबत्तीचं ज्वलन जे आहे ते त्वरित होतं।
म्हणजे फिक्या रंगाच्या खोलीमध्ये जर मेणबत्ती आपण पेटवली तर त्याचं ज्वलन जे आहे ते धीम्या गतीने होतं. बरं. मग आपलं शरीर काय आहे, तर आपलं शरीर हे कंबशन मशीनच आहे. आणि हे सर्व आपल्या भारतीयांना, पूर्वजांना हे सगळं माहिती होतं. म्हणून ग्रहांबरोबर त्यांच्या देवता, त्या देवतांच्या करणाऱ्या उपासना आणि उपासनेसाठी लागणारे मंत्र आणि मंत्र ज्या स्वरामध्ये म्हटले जातात त्या स्वरांना देखील वर्ण असतो असं त्यांचं सूक्ष्म निरीक्षण होतं. बरं. आणि ह्यामध्ये त्यांनी 7 जे ग्रह आपल्याला साध्या डोळ्यांनी जे दिसतात त्याच्यावरनं आपल्याला 7 वार आपल्याला मिळाले. त्या 7 वाराचे 7 रंग असं मिळाले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ब्रह्मांडामधून कोणतीही वस्तू जी आली ती एक प्रकारचं त्यांचा रंग घेऊन ती वस्तू आपल्याकडे उदयास येते. आणि त्यानंतर आपण जर त्याचं अजून संशोधन जर बघितलं तर आपली जी शरीर आहे ओके ते हे तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसते म्हणजे ते आपलं फिजिकल बॉडी आपण म्हणतो. आणि त्या फिजिकल बॉडीच्या बाहेर आउटर बॉडी ज्याला आपण म्हणतो ऑरा, तेजोवलय, बरोबर. तर हे तेजोवलय म्हणजे काय, स्टॅटिक इलेक्ट्रिकल फील्ड, हे मागच्याला आपण बघितलेलं. बरोबर. तर हे स्टॅटिक इलेक्ट्रिकल फील्ड हे आपल्याला साध्या डोळ्यांनी बघता येत नाही बिकॉज ऑफ अल्ट्राव्हायलेट किरणाच्या झोन मध्ये ते असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. खरंय. अजून एक महत्वाचा भाग की हे जे शरीर आहे आपलं ते जर आपण प्रिझम धरला शरीरासमोर तर आपल्या शरीराचे 7 रंग आपल्याला त्या प्रिझमद्वारे दिसतात. ह्याला शास्त्रज्ञांनी काय म्हटलेलं आहे, डिफ्रॅक्शन असं म्हटलेलं आहे. तर हे डिफ्रॅक्शन नसून अजून काहीतरी आहे असं न्यूटनला वाटलं. त्याचं ठाम मत होतं की ग्रह आणि रंग याचं कुठेतरी नातं आहे किंवा कनेक्शन कुठेतरी आहे आणि ठाम प्रतिपादन त्यांनी केलेलं. आणि त्यानंतर आपण जर पुराणामध्ये गेलो, वेदांमध्ये गेलो तर कुर्म पुराणामध्ये रंगाचा उल्लेख हजारो वर्षापूर्वी केलेला आहे. तर हे असं रंगशास्त्राचा हा असा इतिहास आणि त्याच्यावर वेगवेगळं संशोधन झालेलं आहे. आता अजून आपण ऑरामध्ये डीप मध्ये गेलो तर ऑरामध्ये सप्तरंग दिसतात. त्या रंगावरून आपल्याला एक्झॅक्टली कळतं की तुम्हाला 6 महिन्यानंतर कोणता रोग होणार आहे, कोणता आजार होणार आहे, त्याची मानसिकता आपल्याला त्या रंगावरून आपल्याला ओळखता येते. जे ऑरा तज्ञ आहेत ते ओळखू शकतात. आता काही लोकांना जर थ्रोट इन्फेक्शन असेल किंवा थ्रोटचा काय प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या इकडनं रेड कलरची अशी लिकेज होते एनर्जी. लाल रंग हा जो आहे हा एक लो फ्रिक्वेन्सीचा रंग आहे. त्याची फ्रिक्वेन्सी आहे 437 ट्रिलियन ऑसिलेशन पर सेकंड विथ 6800 अँगस्ट्रॉन असं सांगितलेलं आहे त्याची फ्रिक्वेन्सी. तर प्रत्येक ठिकाणी ऑरामध्ये जिथे रेड रेड पॅच आहे तिथे आपल्याला कळतं की इथे एनर्जी त्यांची कुठेतरी कमी आहे, लॉस होणार आहे. उदाहरणतः हार्ट संबंधी असेल, हार्ट संबंधी काही आजार असतील तर हार्टच्या इकडनं ती एनर्जी लीक होते. असं आपण त्या ऑरावरून पण रंगाचं निरीक्षण करून आपण छानपैकी त्याचं एक प्रेडिक्शन आपण करू शकतो आणि आपल्या जातकाला आपण त्याचा एक छान रिपोर्ट बनवून देऊ शकतो. मग RFI वापरून पण, रिझॉनन्स फील्ड इमेज हे इन्स्ट्रुमेंट वापरून देखील आपण ऑरा बघून त्याचा एक रिपोर्ट आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजे जातक पुढच्या 6 महिन्यामध्ये काही काळजी घेऊ शकेल आणि त्यावर उपचार करू शकेल. खरंय. म्हणजे थोडक्यात ह्या पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच आपण आपल्या खरं तर यश आपण गाठू शकतो वेगळ्या पद्धतीने. म्हणजे घरातील रंग देखील किती इफेक्ट करतात. ह्या रंगांबद्दल तर आता आपण ऐकलोच, मात्र मानवी जीवनावरती ह्या रंगांचा खूप चांगला आणि वाईट असा दोन्ही परिणाम बघायला मिळतो. म्हणजे घरातील रंग खूप काही सांगून जातात. त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय तुमच्याकडून. आता आपलं पहिलं रंगाचा कसा संबंध आहे की मनाचं आणि रंगाचं जे नातं आहे ते अतूट नातं आहे. आता काही लोकांना पिवळा रंग आवडतो, जसं मला पिवळा रंग आवडतो आणि आज नेमका पिवळाच रंगाचं शुभ रंग म्हणून सांगितलेलं आहे. तर कसं आहे, काही लोकांना काही रंग आवडत नाही. मग काय आहे की ह्या रंगांचं एक शास्त्र आहे जे मानसशास्त्रांनी वैशिष्ट्य आणि मानसशास्त्रांनी ह्याच्यावर अभ्यास करून त्यांचं म्हणणं असं आहे की विशिष्ट रंगाचं आकर्षण हे एका विशिष्ट प्रवृत्तीचं द्योतक आहे. त्याची मनाची प्रवृत्ती कळते. म्हणजे त्यांच्या लक्षात आहे की रंग त्याच्या पुढे जाऊन पलीकडे जाऊन त्यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे की आपल्या अंतर्मनामध्ये, सुप्त मनामध्ये एक सुप्त आकांक्षा, विचार दडलेले असतात. बरोबर. आणि त्या रंगाच्या आवडीनिवडीवरून आपण ते विचार ओळखू शकतो. म्हणजे हे तज्ञ जे आहेत
मानसोपचार किंवा हे रंगशास्त्रज्ञ जे आहेत ते ओळखू शकतात. बरं. हा त्याचा एक छान आता सध्या ह्या 15-20 वर्षांमध्ये त्याचा चांगला प्रकारे अभ्यास झालेला. बरोबर. डॉक्टर मॅक्स ल्युशर नावाच्या शास्त्रज्ञांनी असं प्रतिपादन केलं. त्यांनी एक छान पुस्तक लिहिलेलं आहे कलर टेस्ट नावाचं. बरं. आणि त्यांनी मानवी मनाचं गूढ संबंध आणि रंग याचं एवढं छान विवेचन केलेलं आहे की सगळ्या जगाला त्याचा अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी ते मांडलं असल्यामुळे त्याचा सामान्य माणसाला देखील त्याचा फायदा झालेला आहे की ते बघून त्याला स्वतःची प्रवृत्ती कळू शकेल की काय आहे. आणि रंग म्हणजे काय, तर रंग म्हणजे एक्झॅक्टली परमाणू आहेत. बरोबर. तर रंगाची भाषा ही पेशींना समजते. बरं. आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत किंवा मज्जा तंतू आहेत किंवा पेशी संस्था आहेत, तर पेशी आणि पेशी संस्था हे एकमेकांशी कम्युनिकेशन कसं करतं, तर लाईटद्वारे, प्रकाशाद्वारे. हे आताचा हा सध्याचा नवीन शोध आहे. मग रंग काय आहे, तर रंग पण प्रकाशाचा आहे. मग त्या दोघांचं रंगाची जी भाषा आहे हे फक्त पेशीच ओळखू शकतात. तर असं हे त्याचं कम्युनिकेशन आहे. प्लस असं आहे की आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत, तर त्या 7 चक्रामध्ये त्यानुसार आपल्याला रंग आपल्याला मिळालेले आहेत. तर उदाहरणतः मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्रा चक्र. आणि अनुक्रमे लाल, नारिंगी, पिवळा, हिरवा, आकाशी, निळा आणि जांभळा असे त्याचे हे कलर्स आहेत. आणि त्या कलरचे वेगवेगळ्या अशा वैशिष्ट्य आहेत. आणि ती वैशिष्ट्य आपल्याला त्याच्यावर खरंच या रंगांची वैशिष्ट्य मलाही जाणून घ्यायची आणि प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागलेली असेल, कारण की अर्थातच या रंगांच्या याचा परिणाम चांगला होतोय हे ऐकल्यावरती प्रेक्षकही आपले खूप उत्सुक असतील. आपण छोटासा ब्रेक घेऊया सर, आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय रंग, ऊर्जा आणि वास्तू ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर तुषार. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर तुषार, अर्थातच तुम्ही आता सांगितलं की प्रत्येक रंगांची काही वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. ह्या रंगांच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगाल? हा, आता प्रथम आपण लाल रंग घेऊ. तर लाल रंग हा लो फ्रिक्वेन्सीचा एक कलर आहे. तर या लाल रंग म्हणजे उष्णतेचा कलर आहे आणि ह्याचा प्रभाव आपल्या रक्ताभिसरण संस्थेवर ह्याचा प्रभाव होतो. मग चांगला की वाईट? नाही, चांगला आहे. आता हा स्फूर्ती देणारा रंग आहे किंवा एक उत्तेजना देणारा हा रंग अट्रॅक्टिव्ह आहे. पण हा जास्त रंग पण आपण वापरू शकत नाही. आता ह्याचा इफेक्ट आहे अंमल आहे किडनी आणि मूत्राशय ह्याच्यावर अंमल आहे. आता तुम्ही बघाल चायनीज रेस्टॉरंटमध्ये आपण जेव्हा जातो ना, तर जास्त करून तो लाल रंग आपल्याला पाहण्यात येतो. तर कशासाठी, तर तो लाल रंग बघून आपला जठराग्नी प्रदीप्त होतो. म्हणजे आपल्याला खावंसं वाटतं. बाकी तुम्ही घरामध्ये टेम्पटिंग होतं आणि घरामध्ये हा रंग आपण वापरू शकत नाही. शक्यतो घरामध्ये हा रंग वापरू देखील नाही. हा दुसरा रंग आहे नारिंगी. तर हा केशरी. आता हा रंग कसा आहे, हा स्वाभिमानी रंग आहे. अभिमानी असतात, ज्याचं ह्या रंगाचं अट्रॅक्शन ज्याला असतं ती लोक स्वाभिमानी असतात त्यांना. म्हणजे आणि हा लो स्पेक्ट्रमचा कलर आहे. म्हणजे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते प्रक्षेपण करण्यासाठी हे लोक धडपडत असतात आणि काहीतरी करण्याची जिद्द आहे मला असं दाखवण्यासाठी हे लोक खूप प्रयत्न करत असतात. ज्यांचा ह्या कलरशी जास्त अटॅचमेंट आहे त्याच्यावरून त्यांची प्रवृत्ती अशी आपल्याला दिसून त्यांना त्या रंगाचे कपडे आवडणं किंवा घरामध्ये अशा रंगांच्या वस्तू घेणं. बरोबर. नंतरचा कलर येतोय एक पिवळा कलर जो आहे. तर हा पिवळा रंग अतिशय छान आहे आणि हा रंग गरम उष्णतेचा म्हटलं गेलेला आहे. मानसिक कार्यक्षमता बरोबर आणि सूर्यकिरणांशी थेट संबंध असल्यामुळे या रंगाला खूप महत्व आहे. मग काय आहे, बुद्धिमत्ता दर्शवणार आहे, शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर तुमची बौद्धिक क्षमता
वाढते. त्याच्यामुळे वाढते. आणि मुलांसाठी तर हा अतिशय छान कलर आहे. जास्तीत जास्त मुलं जर तुम्ही ह्याच्या संपर्कात ठेवलात तर त्यांची बौद्धिक क्षमता तर वाढतेच, त्यांना एक गुड फील त्यांच्या मनामध्ये येतो, अभ्यास करण्याची प्रेरणा होते. त्यामुळे जास्तीत जास्त रुमाल म्हणा, शर्ट्स म्हणा, तर ते तुम्ही त्या कलरचे तुम्ही पिवळ्या रंगाचे वापरू शकता. मग त्यांच्या खोलीला पण रंग पिवळा दिला तर खोलीला चालेल एक का? लाईट कलर जर दिला पिवळा तरी चालेल. पण जी मुलं मोठी आहेत म्हणजे 15 वर्षाच्या वरील जे असतील, कारण 15 वर्षाच्या खालील असेल तर आपण गुलाबी रंगावर येणार आहोत, त्यांचा गुलाबी रंगाशी संबंध येतो. तर 15 वर्षाच्या वरील मुलं त्यांना जर हा कलर दिला तर अभ्यासामध्ये मन एकाग्र होणे वगैरे या गोष्टी त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या. आणि हा फील देतो ना, एक गुड फील देतो. तुम्ही बघा पिवळा रंग बघितला तुम्हाला असं छानच वाटणार, असं बरं वाटणार तुम्हाला. त्यानंतर रंग येतो हिरवा. ओके, तर ह्या हिरव्या रंगामध्ये शांततेचा हा कलर आहे. बरोबर आहे. हा काय करतो, आपल्या स्नायूंना हा शिथिलता देणारा हा कलर आहे. बरं, हा अनाहत चक्राशी संबंधित असल्यामुळे ज्यांना हृदयविकार वगैरे आहे तर त्यांनी शक्यतो हिरव्या रंगाशी जवळीक साधावी, हिरव्या रंगाचं पाचूरत्न वापरावं, हिरव्या पालेभाज्या खाव्या ज्याच्यामुळे त्यांना ऑक्सिजन चांगलं मिळेल. किंवा तुम्ही हिरव्या गवतावर जर तुम्ही चाललात अनवाणी तर काय होणार, डोळ्यांना गारवा मिळणार आणि तुमचा चष्म्याचा नंबर पण कमी होईल. तुम्ही फार थकला असाल आणि फार तुम्हाला बरं वाटत नसेल तर हिरव्या रंगाच्या संपर्कात आलात किंवा हिरवा, आता बघा पावसाचे दिवस आल्यानंतर आपल्याला जे हिरवं निसर्गाच्या सानिध्यात आणि हिरवं बघितल्यानंतर असं बरं वाटतं, फ्रेश वाटतं आपल्याला. आणि आपल्याला एक तो शांतता आपल्याला ती फील करता येते, हा बरं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर जो हिरव्या नंतरचा जो कलर आहे आपण, तर त्याच्यामध्ये आकाशी एक कलर आहे. तर हा विश्वासाचा कलर आपण म्हणू, हा पण शांततेचा कलर आहे. आणि त्यानंतर निळा कलर येतो. आता आकाश हे बघितलं तर ते निळं आहे ना आकाश, तर कसं आहे न संपणारा आकाश आहे, तो कलर न संपणार आहे. असंच आपण कधी जाऊन बसलो आणि आकाशाकडे असं वरती बघितलं तर तुम्हाला एक छान फील येईल, एक तुम्हाला बरं वाटतं त्याच्यामध्ये. तर तो शांततेचा कलर आहे. आपली अंतरस्फूर्ती जागृत होते त्या रंगाने. हा आपण जे बोलतो उष्णता शोषून घेण्याचा कलर आहे. मग ज्यांना ताप आला असेल तर त्यांनी ब्ल्यू रंगाचे कपडे वापरले तर ते हीट शोषून घेण्यासाठी त्याचा चांगला उपयोग आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या पुष्करामधून जर आपण प्रकाश किरण सोडले तर ते ब्ल्यू कलरचे येतात, मग ते पण आपल्याला फायदेशीर आहे. मग एकंदरीत कसं आहे, हा शांततेचा मेडिटेशनचा रंग आहे. उदाहरणतः काही लोक जर मेडिटेशन करत असतील तर त्यांनी निश्चितपणे त्यांच्या रूमला निळा कलर द्यावा. डीप मेडिटेशन मध्ये त्यांना ट्रान्स मध्ये ते जाऊ शकतात आणि त्यांना खूप त्याचा फायदा होईल. त्यानंतरचा रंग येणारा जो आहे तो जांभळा रंग आहे. जांभळा म्हणजे इंट्युशन पॉवर डेव्हलप करणारा हा रंग आहे. अतिशय सर्वात हा हाय स्पेक्ट्रम म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीचा आपण कलर असं म्हणू त्याला. 732 ऑसिलेशन पर सेकंड 4000 अँगस्ट्रॉमचा हा कलर आहे. आणि ह्यामध्ये आपण जर बघितलं तर हा मन, हृदय आणि मेंदू ह्यांना जोडणारा हा असा कलर आहे हा. ओके, आणि या कलरचे बरेच अजून फायदे आहेत. तुम्ही जास्तीत जास्त जांभळ्या कलरच्या संपर्कात राहिलात तर ज्यांना डिप्रेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा एक मानसिक विकार आहेत तर त्यांनी ह्या रंगाशी जास्त जवळीक साधावी, त्याचा निश्चितपणे त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळे फायदे तुम्ही सांगितलेत. अजून काही रंग बाकी आहेत, आपण त्या रंगांकडे येऊयाच पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड यशाच्या खास कार्यक्रमात पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात आज आपण रंग, ऊर्जा आणि वास्तू या विषयावर चर्चा करतो आणि मार्गदर्शन करता डॉक्टर तुषार. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अर्थात डॉक्टर तुषार, तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या रंगांचं वेगवेगळं महत्व असतं, मात्र वास्तूमध्ये म्हणजे खास करून घरामध्ये आपण जेव्हा रंग लावतो तेव्हा नेमका कोणत्या रंगाने आपलं घर सजवलं पाहिजे त्याबद्दल सांगा. माझं असं मत आहे, ऑफ व्हाईट जर तुम्ही घरामध्ये वापरलं तर अतिशय छान आहे. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही पूर्व, ईशान्य आणि उत्तरेला पांढरा कलर आणि तुमचा दक्षिण, आग्नेय आणि
दक्षिण आग्नेय नैऋत्येला तुम्ही पिवळा रंग जर वापरला तर अतिशय चांगलं होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही वायव्य आणि पश्चिम दिशेला लाईट ब्लू कलर वापरला तर त्याचे तुम्हाला निश्चितच चांगले फायदे मिळतील. होतात. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ह्या रंगांचा आपल्या जीवनावरती मोठा परिणाम होत असतो. आणि अर्थातच आपल्याला जर यशाचं कुठेतरी शिखर गाठायचं असेल तर नक्कीच ह्या रंगांचे आपल्याला रंग आवडत असतील असं नाही, पण ज्या रंगांचा फायदा होतोय वास्तूमध्ये किंवा आपल्या स्वतःला देखील, तर त्या रंगांच्या वस्तू, त्या रंगांचे कपडे, त्याचबरोबर त्या रंगांच्या घरात रंग लावण्याचा. पण मग साधारणतः असं काही ठरलेलं असतं का, म्हणजे कशा पद्धतीने हे मोजमाप केलं जातं? नाही, हे आता तसं वर्णमंडलाप्रमाणे आपण वेगळे रंग लावू शकतो. त्याचबरोबर फेंगशुई प्रमाणे पण वेगळे रंग आपण लावू शकतो. न्यूमरोलॉजी प्रमाणे आपण वेगवेगळे रंग लावू शकतो. तर त्यातल्या त्यात आपण जर वास्तू परीक्षण करून राशी 12 ज्या राशी आहेत आणि तत्व आहेत त्या दोघांची सांगड घालून आपण जातकाला ते रंग आपण सुचवू शकतो. आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळून आपलं मन जे आहे ते निरोगी आणि आनंद आपल्याला त्या रंगांमुळे आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न म्हणजे घरामध्ये फिश टँक असावा का? एक सगळ्यात महत्वाचा, अगदी थोडक्यात काय सांगा? हा, फिश टँक घरामध्ये असावीच आणि त्याचे बरेच फायदे आहेत. आता फिश टँक मध्ये जर बघितलं तर जे मासे आहेत ते मासे म्हणजे त्याच्यातनं एक प्रकारची ऊर्जाच येते, ते सकारात्मक ऊर्जा येते आणि फिश टँक ही आपल्या घराची शोभा वाढवते. आणि त्या माशांना पण एक छान असे कलर्स आहेत, तुम्ही बघितलं वेगवेगळ्या कलरचे मासे आहेत. आणि फिश टँक शक्यतो उत्तर आणि ईशान्य दिशेला तुम्ही ठेवावी, त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचं प्रमाण कमी होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमची डेव्हलप होते. त्याचबरोबर फिश टँकचे अजून फायदे असे आहेत की घरामध्ये भांडण होत नाही. त्याचबरोबर तुमचा जर बीपीचा प्रॉब्लेम असेल तर तुमचा फिश टँक कडे बघितल्यावर तुम्हाला ब्लड प्रेशर तुमचं कमी होतं. तसेच तुमचा राग जर आला असेल आणि 5 मिनिटं तुम्ही फिश टँक मध्ये एक फिश टँक कडे बघितलं तर तुम्हाला असं छान वाटेल आणि तुम्ही शांत व्हाल. म्हणजे थोडक्यात ह्या फिश टँकचे खूप चांगले फायदे आहेत, तर नक्कीच घरामध्ये ठेवायला हरकत नाही. या फिश टँक विषयी मला अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पण पुढच्या भागात या फिश टँक बद्दल बोलूयाच. पण वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.